बरं वाटत नाही। एखादा वार केला की त्यांना वाटतं यांनी का केला, हे आमच्या बरोबरीचे नाहीत। पण या प्रस्थापितांना सांगतो हे आता बरोबरीचे नाहीत, तर तुमच्या छाताडावर पाय देऊन देवाभाऊच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहिलेले आहे। आणि म्हणून मी धन्यवाद देईन भाऊंना की तुम्ही जत तालुक्याला भर भरून दिलं, मागाल ते तुम्ही देत। गोपीचंद पडळकर साहेबांचा अर्ज आला, तातडीनं कार्यवाही करावी, तातडीनं प्रस्ताव सादर करावा। नुसता प्रस्ताव सादर होत नाही, त्याच्याबरोबर विकासाची गंगा लगेच जतला व्हायला लागते। पडळकर साहेब तुम्ही भाग्यवान आहे, पण भाऊला मी विनंती करतो मला काही देऊ नका, पण माझ्या अर्जावर तर तसा शेरा मारा, निदान मला बरं वाटेल, संध्याकाळी झोप लागल बाबा आपल्या अर्जावर शेरा मिळालाय। ओ आरळे साहेब, आरळे साहेब सध्या खुश आहे काय, त्याला बिचाराला वाटत होतं मला आमदारपद नगराध्यक्षापर्यंत आलाय, हळूहळू चालत राहा, पण चालत राहताना आमच्या जाग्यावर येऊ नका, नाहीतर म्हणणार सदाभाऊ तुम्हीच सांगितलं तर म्हणून मी तिकडं निघालूया। पण निश्चितपणानं एक भाऊ सारखा ग्रामीण विकास खात्याला गावगाड्याला मंत्री या महाराष्ट्रामध्ये मिळाला, आणि नुसता मिळाला नाही, मी पत्रकारांना सांगतो मंत्रीपद हे देणारा आदरणीय मोदी साहेब आहेत, शहा साहेब आहेत, देवाभाऊ आहेत। पण मी तुम्हाला सांगतो ही दोन माणसं सत्याच्या बाजूने लढणारे आहेत, आणि देवाभाऊसाठी बाजी प्रभू व्हायला लागलं तर बाजी प्रभू होणार ही माणसं आहेत तुम्हाला मी सांगतो। कारण आम्हा सगळ्यांना गोपीचंद पडळकर असतील, मी असेल, आम्हाला एकच अपेक्षा आहे की आमचा नेता जो सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन या महाराष्ट्राचा विकास करतोय, प्रस्थापितांना गाडायचं हिम्मत दाखवून प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापितांना घेऊन जातोय, हे नेतृत्व जपलं पाहिजे, हे नेतृत्व विस्थापिताचं आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये पडळकर साहेब असतील, नाही जयकुमार गोरे साहेब असतील, हे छाती ठोकपणे काम करत आहेत, कारण आम्हाने देवाभाऊचा विकासाचा मंत्र गावागावामध्ये घेऊन जायचा आहे। पडळकर साहेब तुम्ही तरुण आहे, अजून तुम्ही एवढं तरुण आहे की अजून लग्नाच्या वयात बी आलेलं नाही, किती तरुण आहे। त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्हाने सुद्धा जयाभाऊच्या मागोमाग निश्चितपणानं चांगल्या पदावर तुम्ही जाचीला म्हणलो गडे टाळ्या वाजवायला लागलं, पण तुम्ही दोघं किती बी वर जावा, जाताना मला दाबत दाबत घेऊन जावा, नाहीतरी गडीच जायचं आणि मी मागत राहायचं असं काही करू नका। पण तुम्ही चिंता करू नका, तुम्ही मला जर नाही घेऊन गेला आणि विमानात जरी बसला तर मी विमानाला कासरा टाकणार आणि त्याला धरून येणार, कारण आम्ही एक कुटुंब म्हणून जीवाभावाचे खऱ्या अर्थानं जयाभाऊ आणि मी वागलो। मी एक किस्सा जाता जाता सांगतो, मी मंत्री होतो, सभागृहामध्ये एखादा प्रश्न मला नवा असल्यामुळं आणि ग्रामीण भागात शेतकरी चळवळीवर काम केलेलं, विरोधक गडी धावत याचं, आता गडी आला ह्याला कुठंतरी आपण कोंडाळ्यात पकडूया, मी बोलायला अडकाळायला लागलो की जयाभाऊ पुढे विरोधी पक्षात होते, आपला बसायचं आसन सोडून जयाभाऊ एवढे पळत जोरात सुटायचे, म्हणजे जसं जंगलात शिकारीला गेल्यावर जसा शिकारी पळतो तसं जयाभाऊ पळत यायचं आणि माझ्याजवळ बसायचं आणि बोल भाऊ बोल भाऊ, मी म्हणायचा काय बोल, काय बी बोल पण बोल आणि मग मी बोलायला लागायचा, समोरचं म्हणायचं प्रश्न वेगळा आहे बोलता वेगळं, भाव म्हणायचं बरोबर आहे बोल
आणि मी बोलत राहायचा, पुढचे खाली शांत झाले की मग माझ्या लक्षात याचं असं दाबूनच इथं बोलायचं असतं या. काही हरकत नाही भाऊ, तुम्ही आला, तुम्ही आमच्या बरोबर आहात. पण एक भाऊ तुम्हाला सांगतो की तुम्ही एका खात्याचे मंत्री आहात, ग्रामीण विकास खात्याचे मंत्री आहात. पण भाऊ मी या व्यासपीठवरनं या देवभूमीवरनं शब्द देतो की हा गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हा जयाभाऊसाठी रक्ताचं पाणी करायला सुद्धा मागं पुढं पाहणार नाही. याचं कारण आहे भाऊ की बहुजन समाजातली प्रस्थापितांच्या विरोधामध्ये तुम्ही लढत आलाय, तुमचा संघर्ष आम्ही जवळनं बघितलाय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं इथं माझा सहकारी गोपीचंद हा संघर्षातलं नेतृत्व आहे. काय टग्यांना या जिल्ह्यामध्ये त्यांचं बरं वाटत नाही, पण मी त्यांना म्हणतो या टग्याने वर्षानुवर्ष गावाच्या गाव बेचिराग केली, ती सामान्य माणसाचा अपमान केलाय, मानहानी केली. त्यांच्यावर वार करण्याची हिम्मत या सांगली जिल्ह्यामध्ये जर कुणाच्यात असेल तर ते फक्त गोपीचंद पडळकर यांच्यात आहे. काय काय घडी मला म्हणते ते जरा लय बोललं, मी म्हणतो आता जरा जास्त बोलायला सांगतो. कारण खऱ्या अर्थानं दूरदृष्टी व्हिजन असणारा हा आमदार या तालुक्याला मिळाला. प्रत्येक कामामध्ये रात्र दिवस झोकून देऊन मंत्रालयामध्ये हा व्यक्तिमत्व या ठिकाणी काम करत असतो. मी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या विकास कामाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. धन्यवाद.